हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी तुम्हाला आयुष्यात सुखी समाधानी राहायला पाहिजे ते रोजची चिडचिड नको, कटकट नको असं आपल्याला वाटत असलं तर एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे. अहो, हे आहे नथिंग बट धन्यवादांचा चमत्कार. हो, तुम्ही म्हणाल असं कशाला होतंय हो? आता तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगते. आपलेत आयुध पूजा करतात, शेतकरी असतील ते काय काय ह्याला वापरतात, ते सगळ्याची पूजा करतात, ठीक आहे. इन द सेम वे आपण गाडीची पूजा करतो दर अमावास्येला, हो करतो. सरस्वती पूजनाचे दिवशी आपण आपल्या वह्या पुस्तकं ह्यांची पूजा करतो, हो. कशासाठी? हे धन्यवाद, ग्रॅटिट्यूड, थँक्यू म्हणण्यासाठी. आज मी आपल्याला सांगणार आहे, हे आपण फक्त वर्षात एकदा दोनदा, महिन्यात एकदा नाही करायचं, रोज करायचं. ॲटलिस्ट महिन्यात 2 महिन्यात तुम्ही करून बघा. तुम्हाला फायदा झाला, कंटिन्यू करा, नाही सोडून टाका. आणि तुमचं नुकसान हे काहीही होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बिलकुल माझं नुकसान होणार नाही. झालं तर माझं फक्त फायदा होणार. तुम्हाला पहिल्यांदा वाटेल हे काय म्हणतात, असं शक्य आहे का? पण हे शक्य आहे. बरेच लोकांनी करून बघितलेलं आहे आणि त्यांना चांगले रिझल्ट्स मिळालेले आहे. ह्याला आपण म्हणतो इफेक्ट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण थँक्यू म्हटल्यासारखं. आता तुम्ही म्हणाल, अहो माझ्याकडे काय आहे ग्रॅटिट्यूड म्हणायला? देवानं काही मला दिलेलं नाहीये. आता मी तुम्हाला सांगते. तुम्हाला हात, पाय, डोळे, डोकं सगळं दिले, राहायला घर दिले. फार मोठं नसेल, ॲटलिस्ट छत आहे आपल्या डोक्यावर. आता बाहेर धो पाऊस पडतो, पण आपण छान घरात राहतो, ओके. आपल्याला व्यवस्थित जेवण खाण देवानं दिलेलं आहे. आपल्याला माहीत आहे, भिकारी बघा शिळी भाकरी द्या म्हणून विचारतात, हां, ताजी नाही विचारत. म्हणजे त्यांना शिळी भाकरी मिळाली तरी आनंद आहे. तसं असताना आपण ताजं करून सगळं खातो, मग काही नाही. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? रोज फक्त मला तुमची पाहिजेत 5 किंवा 10 मिनटं, जास्त नाही. पहिल्यांदा तुम्हाला वेळ लागेल 10 मिनटं, नंतर 5 मिनटं, 2 मिनटात तुमचा हा प्रोग्राम होऊन जातो. काय करायचं? रोज ॲटलिस्ट 10 गोष्टी लिहायच्या, ज्याच्यासाठी मी देवाला म्हणा, युनिवर्सला म्हणा, आई वडिलांना म्हणा धन्यवाद देतो किंवा देते. थँक्यू गॉड लिहा, किंवा थँक्यू युनिवर्स लिहा, किंवा थँक्यू डॅडी मम्मी लिहा, काही लिहा. मग पुढे 1 2 3 4 घालत जावा. फॉर गिविंग मी ए गुड हाऊस. मला राहण्यासाठी छान घर आहे, मला हातपाय छान आहेत. इन द सेम वे मला व्यवस्थित वेळचे वेळी खायला मिळते, मला पायात घालायला चप्पल मिळतात. असं जे काही रोज 10 गोष्टी लिहायच्या, जिला मी थँक्यू म्हणते. माझ्याकडे आहेत, हे बघा माझ्याकडे आहे, ह्याला थँक्यू म्हणायचं. माझ्याकडे हे नाही तर नाही, माझ्याकडे छोटं घर आहे, त्याच्याकडे मोठं घर आहे, हा विचार सुद्धा आणायचा नाही. जे काही माझ्याकडे आहे त्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणत जायचं. हे रोज 10 गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं, ग्रॅटिट्यूड दाखवायचं. असं करत गेल्यामुळे का बदल होतो मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे समाधान मिळते आपल्याला.
हो, माझ्याकडे हे आहे, समाधान आहे. समाधान असलं, माझ्याकडे हे आहे म्हणते मी, म्हणताना आणि गोष्टी माझ्याकडे आकर्षित होतात. You will become a child of abundance, a child of plenty. हे समाधानामुळे खूप गोष्टी, चांगल्या गोष्टी माझ्याकडे आकर्षित होऊन येतात. भरपूर पैसा येतो, समाधान येते, सगळं काही येते. त्यामुळे हे ग्रॅटिट्यूड म्हटल्यामुळे चांगल्या गोष्टींचं माझ्याकडे आकर्षण होत जाते. आणि त्याच्याशिवाय आपलं मन का नाही फ्रस्ट्रेशन मधनं चांगल्या गोष्टींकडे शिफ्ट होते. नाही ते तुम्ही म्हणत होता माझ्याकडे हे नाही, तो नाही, अमुक नाही, तमुक नाही, माझं घर छोटं आहे, मला कमी मार्क पडतात. हे सगळं तुमचं मनातलं फ्रस्ट्रेशन सगळं शिफ्ट होते. कुठे शिफ्ट होते? एबंडन्सकडे. एबंडन्सकडे शिफ्ट होते. त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही गोष्टी आहेत, आपल्याला माहीत आहेत, तरी आपलं लक्ष नाही. आपण आपल्याकडे ज्या गोष्टी नाही त्याच्याकडे काय म्हणतो विचार करत असतो. त्यामुळे आपले जीवनात दुःख येते किंवा हव्या त्या गोष्टी मिळत नाहीत. आपण एकदा हे करून तर बघूया ना. जे काही माझ्याकडे आहे, देवानं मला दिलेलं आहे, ह्याला ग्रॅटिट्यूड देत चला. मला हवं तर सगळं मी घेऊ शकते. माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. जे काही तुमच्याकडे आहे, तुम्ही समाधानी आहात, त्या गोष्टी आपण रोज 10 गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं. अगदी साध्या साध्या गोष्टी चालेल त्या, फार काही मोठं पाहिजे असं नाहीये. एवढ्या केल्यावर बघा तुमचं मन पहिलं म्हणजे हे शिफ्ट होते नाही म्हणण्यापासून माझ्याकडे आहे. त्यामुळे तुमच्याकडे आहे ह्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षणानं येतात. तुम्ही समाधानी असता, फ्रस्ट्रेशन तुमचं नाहीसं होते, तुमचं चिडचिड वगैरे सगळं नाहीसं होते. ह्याच्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढल्यामुळे तुम्ही आणि जास्त काम करू शकता. तुमचं मन अगदी काय म्हणेन मी चांगलं छान होते. त्यामुळे तुमचे चांगले विचार येतात, पॉझिटिव्ह विचार येतात. त्या विचारामुळे तुमचं आणि बेटरमेंट होते आणि चांगलं होते आणि चांगले विचार येतात आणि चांगलं घडत जाते. हे उगीच नाहीये, इट इज ए सायन्स. तुम्ही म्हणाल उगीच असं करून होतं. अहो करून तरी बघा ना. महिनाभर 2 महिने करून बघा. रोज लिहा 10 गोष्टी ज्याला मी थँक्यू म्हणतो. तर मला चांगले नातेवाईक आहेत, मला आई वडील आहेत, मला चांगली मुलं आहेत, किती गोष्टी आहेत आपल्याकडे. इन द बिगिनिंग तुम्हाला जरासा शोधावं लागेल, नंतर तुम्हाला आपोआप ह्या सगळ्या गोष्टी यायला लागतील. आणि ह्याच्यामुळे आपले आयुष्यात आनंद येतो, एबंडन्स येते, सुख येते, समाधान येते. आपली चिडचिड हे सगळं नाहीसं होते. विचार तरी करा तुम्ही, खूप चांगलं होतंय आपलं. हे बरेच लोकांनी करून बघितलेलं आहे. म्हणून मला वाटलं माझे सबस्क्रायबर्सांना पण हे शेअर करूया. तुम्हाला विश्वास बसला, करून बघा. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स नाहीसे होणार आहेत. सगळं लांब जाणार आहे. तुमचं कष्ट लांब जाणार आहे, तुमचं दुःख लांब जाणार आहे, तुमचं आजार पण लांब जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आपोआप सुखी होणार आहात, समाधानी होणार आहात
श्रीमंत होणार आहात. सगळे विषय श्रीमंत म्हणजे फक्त पैसेचा म्हणत नाही मी. जनरली आपण श्रीमंती म्हटलं की फक्त पैसेच येते. सगळं आपले रिलेशनशिप्स असतील, आपला विचार असतील, सगळे आपले चांगले दिवस येणार आहे. ते करून बघायचं ना. एवढं करायचं रोज. थँक्यू युनिवर्स म्हणा, थँक्यू गॉड म्हणा, तुमचा कोणावर विश्वास आहे, थँक्यू पेरेंट्स म्हणा. 10 गोष्टी लिहायच्या. ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत म्हणून मी ग्रेटफुल आहे. करून तरी बघा आणि मला कळवा. हॅव ए गुड डे.